मित्रांनो, उन्हाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? नक्कीच रखरखीत ऊन, घाम आणि थकवा, बरोबर? पण तुम्ही कधी हा विचार केलात का की हा उन्हाळा आपल्याला आयुष्याबद्दल खूप काही शिकवून जातो? निसर्गाचं हे चक्र फक्त हवामान बदल नाही, तर आपली जगण्याची पद्धतही बदलतं. उन्हाळ्यात आपण झाडाच्या सावलीची किंमत ओळखतो. भर दुपारी जेव्हा पाय पोळू लागतात, तेव्हा एखादं छोटं झाडही देवदूतासारखं वाटतं. आपल्या आयुष्याचंही नेमकं असंच असतं. जेव्हा सुखाचे दिवस असतात, तेव्हा आपल्याला माणसांची किंमत कळत नाही. पण जेव्हा संकटाचं ऊन तापतं, तेव्हा कळतं की पाठीशी उभी राहणारी माणसं हीच खरी आपली सावली आहेत. हा उन्हाळा आपल्याला हे शिकवतो की सावली हवी असेल तर झाडं लावलीच पाहिजेत, आणि नात्यात थंडावा हवा असेल तर माणसं जपली पाहिजेत. बाहेरचं तापमान आपण बदलू शकत नाही, पण स्वतःला थंड कसं ठेवायचं हे मात्र आपल्या हातात असतं. माठ स्वतः मातीचा असतो, पण तो पाणी शीतल ठेवतो. आणि त्याचबरोबर आपणही बाहेरच्या जगात कितीही स्पर्धा, राग किंवा तणाव असला तरी मनाचा थंडावा ढळू देऊ नये. संयम हा उन्हाळ्यातल्या माठासारखा असतो, जो आपल्याला आतून शांत ठेवतो. आणि लक्षात ठेवा, जो स्वतः शांत असतो तोच इतरांना थंडावा देऊ शकतो. हाच तो ऋतू आहे जो आपल्याला फळांचा राजा देतो. पण विचार करा, त्या आंब्याला किती ऊन सोसावं लागत असेल? जो उन्हात तपतो तोच गोड होतो. जर तुमच्या आयुष्यात सध्या संघर्षाचा उन्हाळा चालू असेल, तर समजा तुमचं यशाचं फळ पिकण्याची प्रक्रिया सुरू आहे. कष्टाशिवाय गोडवा मिळत नाही, हे मात्र खरं. उन्हाळा आपल्याला साध्या साध्या गोष्टीतला आनंद शोधायला शिकवतो. एसीच्या हवेपेक्षा रात्री गच्चीवर झोपण्यावरचा येणारा तो वारा, किंवा महागड्या आईस्क्रीमपेक्षा त्या बर्फाच्या गोळ्याचा मिळणारा थंडावा, हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देतं. आनंद हा वस्तूमध्ये नसून तो क्षणांमध्ये आहे. आपण धावपळीच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलो आहोत, पण उन्हाळ्याच्या या सुट्ट्या आणि दुपारची ती शांतता आपल्याला पुन्हा एकदा माणूस म्हणून जगायला शिकवते. कधीतरी थांबून, शांत राहून आयुष्याचा हा साधेपणा अनुभवणं सुद्धा गरजेचंच असतं. तर मुद्दा असा की ह्या उन्हाळ्यात फक्त उन्हाची तक्रार करत राहू नका. झाडांच्या सावलीत विसावा घ्या, झाडं लावा, माणसांना जपा, स्वतःला शांत ठेवा. कारण प्रत्येक कडक उन्हाळ्यानंतर पावसाच्या सरी येतात. हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, तसेच लाईक आणि सबस्क्राईब देखील करा. आणि तुमच्या आयुष्यातील सावली कोण आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.